नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोल इंडिया लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया आर्टेक सोलोनिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 192.53 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 203.91 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 262 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 95.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 86.20%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल आणि 1:2च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे 2 शेअरवर 1 बोनस शेअर मिळेल, म्हणजे 2 शेअरचे 3 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया डेटा पॅटर्न्स इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,166 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,655 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,735 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 54.27%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 6 रुपये 50 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने 6.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्झिट ठेवली आहे 23 जुलै 2024. चला आता बोलूया फिल्म इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 1,384.80 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 1,406.80 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 822 रुपये आणि फिल्म इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 44.73%चे रिटर्न दिले आहे आणि फिल्म इंडस्ट्रीज लिमिटेडने 20 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या 20 रुपयाच्या फायनल डिव्हिडंडला देण्यासाठी एक्झिट ठेवली आहे 24 जुलै 2024. चला आता बोलूया HIL लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,060.75 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 3,216 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,345.65 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 5.44%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 22.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या कंपनीने 22.5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्झिट ठेवली आहे 23 जुलै 2024. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 504.85 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 527.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 226.85 रुपये आणि कोल इंडिया लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 121.04%चे रिटर्न दिले आहे आणि कोल इंडिया लिमिटेडने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.